श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, आज आहे गुरुवार आणि गुरुवार असला म्हणजे मी प्रत्येक गुरुवारी मठामध्ये जाते. तसं आहे ना, रात्रीच म्हणजे माझी तब्येत आहे ना ठीक नाही आहे, पण मी रात्री स्वामींना बोलली, "स्वामी, मला उद्या आरतीला यायचं म्हणजे यायचंच. मला खूप म्हणजे खूप माझी तब्येत बिघडलेली आहे. मला असं बघा, आज सकाळी उठल्यापासून एवढं छान बरं वाटलं ना, तर मी आरतीला गेलीच आज. मला म्हटलं जाते का नाही, जाते का नाही, पण स्वामींना म्हटलं, "मला आरती चुकवायची नाही तुमची. मला आरतीला यायचंच." तर बघू शकता मी आरतीला गेली. छान आहे ना, दर्शन घेतलं, आरती झाली आणि जिथे जुना मठ आहे ना, त्याच्याच पाठीमागे हा नवीन मठ झालेला आहे. आत्ताच 8-10 दिवस झाले इकडे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो इकडे ठेवलेला आहे. बघू शकता स्वामींच्या पादुका आणि इथे जो स्वामींचा फोटो आहे त्याच्या पाठीमागे लाल दिसतंय ना तुम्हाला, त्याच्या पाठीमागे दत्त महाराज आहे. ते अजूनही ना दाखवलेले नाही आहे, त्यांनी उघडलेलं नाही आहे तिथलं आणि ते असेल काहीतरी कधीतरी त्याचं कार्यक्रम वगैरे असेलच. मी तुमच्यासोबत नक्की पुढे पण शेअर करेलच. मठातून आल्यानंतर आहे ना, मला खूप छान बरं वाटलं. माझा दिवसभर फ्रेश वाटलं आज. आणि गेली नसती ना, माझ्या मनाला आहे ना खूप ते असं लागलं असतं की नाही, मी आज आरतीला गेली नाही म्हणून असं. तर चला, खूप छान असं माझी आरती वगैरे झाली, घरी आली आणि त्याच्यानंतरही आज ना आता इथे ना मेथीची भाजी आणि मटकी मी एकत्र करते. आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे बरं का. तेलाचं प्रमाण नेहमीच माझ्या भाज्यांमध्ये कमी असतं, कारण का तेल जास्त खरंच खाऊच नाही, शरीरासाठी ते चांगलंच नाही आहे. आता त्याच्यामध्ये ना मी तेलामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण घातला आणि टोमॅटो घातला. तो छान असा आहे ना मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर कांदाही घालू शकता तुम्ही आणि मटकी घातलेली आहे. मटकीला पण छान असे मोड आले आणि त्याच्यानंतर आहे ना मेथीची भाजी होती थोडीशी, ती पण घातली. दोन्ही पण खूप पौष्टिक आहे. असं मुलांसाठी पण तुम्ही असं वेगळं काहीतरी करून दे जा किंवा स्वतः पण खात चला. असं खूप छान लागतं असं काहीतरी वेगळं करायचं आणि दोन्ही पण पौष्टिक आहे. आपण मटकी पण मोड आलेली खातो नाश्त्यासाठी किंवा मेथीची भाजी पण खूपच पौष्टिक आहे. चला, आता इथे बघा, जास्त पण शिजवायची नाही आपल्याला, मटकी पण नाही आणि मेथीची भाजी पण. अगदी 2-3 मिनिटामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं कूट पण घालून घेतलेलं आहे मी आणि थोडीशी ओलसरच ठेवलेली, एकदम कोरडी नाही करायची आपल्याला. बघू शकता ह्या पद्धतीने. चला, इथेच एंड करते. बाय.